मराडेपाडा, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रामधला पहिला भव्य मंदिर बघायला मिळतो. दिग्दर्शक रितेश देशमुख आपल्याला बघायला भेटलं असतं. या मंदिराच्या चारी भिंती छत्रपतींचा इतिहास सांगतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर भैर ब्लॉग्स 4524. तर आता तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल आपण कुठे चालल्या. तर आपण चालल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरान मराडेपाडा इकडे. आज आहे 1 मे, त्याच्या निमित्तानं चालले आम्ही. तर चला, पहिल्या तर सगळ्यांना 1 मेच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सो कसं आहे, आपल्या महाराजांचं मंदिर आपण बघू, कारण का मागच्या टायमाला आम्ही दिवाळीला गेलतो. भारी आहे मंदिर. आता या टायमाला तुम्हाला बी दाखवायचा प्रयत्न करेन कसं आहे आपल्या महाराजांचं मंदिर. सो चला ब्लॉग स्टार्ट करू. आणि आम्ही निघल्या सकाळचे भाई कितीला, 7लाच निघले. मला प्रश्न पडला असेल का महाराष्ट्र दिन आपण का साजरा करता 1 मेला, तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. महाराष्ट्र राज्य अस्तित्वातच नव्हते, त्या जागी होते बॉम्बे प्रोव्हिन्स. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्याही नंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग याच बॉम्बे प्रोव्हिन्सचा भाग होते. पुढे 1956 सालच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषांच्या आधारे देशातील राज्यांच्या बाउंड्रीज निश्चित झाल्या. म्हणजे कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक, तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश, मल्याळम लोकांसाठी केरळ आणि तमिळ बोलणाऱ्यांसाठी तमिळनाडूची निर्मिती झाली. आणि मग जे मुंबई राज्य निर्माण झाले त्यामध्ये मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी या 4 भाषा बोलणारे लोक होते. गुजराती भाषिकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे होते. तसेच मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती प्रक्रिया सुरू होती, पण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला. मग 21 नोव्हेंबर 1956 रोजी चर्चगेट आणि बोरिवली बंदरकडून एक मोठा मोर्चा फ्लोरा फाउंटेनकडे जमला. तेव्हा लाठीचार्ज करण्यात आला, गोळीबारही झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 106 आंदोलक हे मृत्युमुखी पडले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने अखेर माघार घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. सो फायनली आता 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचले मराडेपाडा मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या. सो आता चला इथं चपला काढू. इथं फुल सोय आहे, म्हणजे चप्पल काढायची, गाडी लावायचा 50 रुपये काही 4 व्हीलरचं तिकीट आहे आणि 2 व्हीलरचं बी आहे काहीतरी. मंदिराच्या बाहेर असलेल्या महादेवाच्या मूर्तीचं दर्शन आणि मंदिराच्या मुख्य दरवाजाचा नजारा बघून मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचं दर्शन होतं. महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या डाव्या बाजूला राजमाता जिजाऊ आणि उजव्या बाजूला तुळजाभवानी मातेचं सुद्धा दर्शन मिळतो. सो आपण मंदिरातून दर्शन घेऊन लेफ्ट साईडने उतरलो तर आपल्याला इकडं पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण जीवनातील प्रसंग भिंतीवर कोरलेलं दिसतील आणि त्यांचा इतिहास पे आपल्याला दिसेल. सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरीच्या दुर्गावर एक तेजस्वी बालक जन्माला आले, ते म्हणजे शिवबा. आई जिजाऊंच्या संस्कारांनी आणि दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटली.
लहानपणापासूनच त्यांना अन्यायाचा तिटकारा आणि स्वाभिमानाची जाणीव होती. मावल्यांच्या साथीने त्यांनी तोरणा, राजगड यांसारखे किल्ले जिंकत स्वराज्याची पायाभरणी केली. अफजल खानासोबतच्या प्रतापगडावरील संग्रामात त्यांनी शौर्य आणि चातुर्य दाखवून औरंगजेबासारख्या बलाढ्य साम्राज्याला धैर्याने तोंड दिले. शेवटी रायगडावर राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले. मंदिराचे आपण बघू शकता भाई, दोन्ही मागच्या कॉर्नरला आपल्याला महाराजांच्या काळातलं शस्त्र बघायला भेटतात. त्या साईडला पण आहे, आपण बघून आलो नाही. इकडे पण आहेत तलवारी आहेत, जशी जुल्फिकार तलवार, तेगा तलवार बघू शकता. इथं धनुष्यबाण आहेत, ते पट्टा आहे पूर्ण. असं आपण पूर्ण मंदिराच्या गोलभोवती फिरलो ना, तर मागे म्हणजे दोन महाराजांचे शस्त्र ठेवण्याचे कॉर्नर पण आहेत आणि इकडे पुरं विक्री दालन आहे, म्हणजे तिथे तुम्हाला महाराजांची प्रतिमा आणि खूप काही असं बुक्स बघायला भेटतील. सो चला, आता इथल्यात आपला बघून झाले पूर्ण. आता आपण वरती जाऊ आणि पहिले विक्री दालनमध्ये काय काय आहे ते बघू. सो आपण पूर्ण फिरून आलो गोलभावच्या. तर आपल्याला पुढं पायऱ्या दिसतात. आता इथले आपण वरती जाऊ, जिथं आपल्याला चारही साईडला मंदिराच्या बुरुज बघायला भेटतात. सो बघू आपण. इकडं निघत माशा उठलेल्या भाई, चांगला डेंजर काम झालं असता, सुजवला असता डायरेक्ट. सो इकडं बघू शकता आपण, महाराजांच्या काळामध्ये जसं बुरुज होते गडाची रक्षा करण्यासाठी, तसंच बनवलेले आहेत डायरेक्ट इकडं. आणि इथे दिव्यांचा काहीतरी लिहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराय. सो चला, आता मंदिराच्या गोलभोवती फिरू आणि मग जाऊ पुढे. सो चला, आता आपण पूर्ण मंदिर बघितलं. आपण जर लास्ट टायमाला म्हणजे 4-5 दिवसा अगोदर आलो असतो तर महाराजांचा जो नवीन मूवी आले राजे छत्रपती, त्याच्यामधले कास्ट दिग्दर्शक रितेश देशमुख आपल्याला बघायला भेटलं असतं, पण आपल्याला काही त्यांना भेटता नाही आला आता. सो चला, काय इथं ब्लॉग एंड करू. कसा वाटला हा छोटासा ब्लॉग, आणि महाराजांचा मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला बी विसरू नका. तर पूर्ण स्टॉल बी आहेत डायरेक्ट इथं, तर ते बी तुम्हाला सगळा भेटेल. तसं काही नाही, इथं पूर्ण सुविधा आहे, वॉशरूम बिशरूम सगळं आहे तिथं. सो चला, भेटू दुसऱ्या ब्लॉग.